आपला लेसन आहे कटिंग टूल मटेरियल या टॉपिकवरती. कटिंग टूल मटेरियल कोणत्याही मशीन टूलवर निरनिराळे ऑपरेशन्स करण्यासाठी अनेक प्रकारची कटिंग टूल वापरली जातात. या कटिंग टूलचा उपयोग करते वेळी जॉबला अनुसरून कटिंग टूलसाठी वापरले जाणारे मटेरियल, त्या मटेरियलचे गुणधर्म आणि त्या मटेरियलचा प्रकार इत्यादी सर्व घटकांचा विचार करावा लागतो. कटिंग टूल मटेरियलचे गुणधर्म. कटिंग टूलने दुसरा धातू कट करण्याची क्रिया होणार असते, त्यामुळे कट करावयाच्या मटेरियलपेक्षा कटिंग टूलचे मटेरियल जास्त भक्कम आणि कठीण असावे लागते. कटिंग टूलच्या मटेरियलमध्ये खालील गुणधर्म असणे आवश्यक आहे: कोल्ड हार्डनेस, रेड हार्डनेस, टफनेस. कोल्ड हार्डनेस म्हणजे काय आपण ते पाहूया. सर्वसाधारण तापमानामध्ये कोणत्याही मटेरियलमध्ये असलेला कठीणपणा म्हणजे कोल्ड हार्डनेस होय. या कठीणपणामुळे इतर कोणत्याही मटेरियलवर सहज कटिंगची क्रिया करता येते. कटिंग टूलच्या मटेरियलचा कठीणपणा वाढल्यास ठिसूळपणा सुद्धा वाढतो, त्यामुळे जास्त कोल्ड हार्डनेस असलेले मटेरियल कटिंग टूलसाठी योग्य नाही. रेड हार्डनेस. उच्च तापमानाला सुद्धा कोल्ड हार्डनेस टिकून राहण्याची मटेरियलची क्षमता म्हणजे रेड हार्डनेस होय. मशीनिंग करतेवेळी जॉब आणि कटिंग टूल यांच्यामध्ये घर्षण होऊन जास्त उष्णता निर्माण होते, त्यामुळे कटिंग टूलचा कठीणपणा कमी होतो आणि त्याची कटिंग करण्याची क्षमता नष्ट होते. अशा जास्त तापमानाला सुद्धा कटिंग टूलची कार्यक्षमता कमी न होण्याच्या गुणधर्माला रेड हार्डनेस म्हणतात. टफनेस. टफनेस म्हणजे मजबूती. कटिंगची क्रिया चालू असताना येणारा दाब आणि निर्माण होणारे धक्के यांना विरोध करण्याचा गुणधर्म म्हणजे टफनेस होय. कटिंग टूलमध्ये टफनेस हा गुणधर्म असल्यास टूलचे पॉइंट तुटत नाही. कटिंग टूल मटेरियलचे वर्गीकरण खालील 3 प्रकारामध्ये केले जाते. 1. फेरस टूल मटेरियल. 2. नॉन फेरस टूल मटेरियल. 3. नॉन मेटॅलिक टूल मटेरियल. फेरस टूल मटेरियल. फेरस टूल मटेरियलमध्ये लोह हा मुख्य घटक असतो. या प्रकारच्या टूल्समध्ये हाय कार्बन स्टील, टूल स्टील आणि हाय स्पीड स्टील या मटेरियलचा समावेश होतो. नॉन फेरस टूल मटेरियल. नॉन फेरस टूल मटेरियलमध्ये लोह हा घटक नसतो. या प्रकारच्या टूल्समध्ये टंगस्टन, व्हॅनेडियम, मॉलिब्डेनियम या धातूंचे मिश्रण वापरले जाते. स्टेलाइटमध्ये या धातूंचे मिश्रण वापरले जाते. कार्बाइडमध्ये सुद्धा कार्बन आणि टंगस्टन यांचे मिश्रण पावडर मेटलर्जी या तंत्रज्ञानाद्वारे केले जाते. नॉन मेटॅलिक टूल मटेरियल. नॉन मेटॅलिक टूल मटेरियलमध्ये कोणत्याही धातूचा वापर केला जात नाही. या प्रकारच्या टूल्समध्ये सिरॅमिक्स आणि डायमंड या मटेरियलचा समावेश होतो. कटिंग टूल मटेरियलची निवड. कटिंग टूल्ससाठी वापरल्या जाणाऱ्या मटेरियलची निवड करताना खालील मुद्दे विचारात घ्यावे लागतात: मशीन करावयाच्या जॉबची स्थिती आणि आकार, मशीन करावयाचे मटेरियल, मशीनची स्थिती, उत्पादनाची गुणवत्ता आणि उत्पादनाचा दर, हवी असलेली मोजमापातील अचूकता आणि सरफेस फिनिशची गुणवत्ता, कूलंटच्या पुरवठ्याचे प्रमाण आणि पद्धत, ऑपरेटरची कौशल्य. कटिंग टूल मटेरियल. कटिंग टूल्ससाठी खालील धातूंचा उपयोग केला जातो: हाय कार्बन स्टील. हाय कार्बन स्टीलमध्ये कार्बनचे प्रमाण 0.8 ते 1.8% असते. हे मटेरियल स्वस्त असते आणि घडविण्यास आणि हार्डनिंग करण्यास सोपे असते, परंतु याची झीज विरोधक शक्ती आणि उष्णता रोधक शक्ती कमी असते. ह्या मटेरियलचा कठीणपणा 200°C ते 250°C पर्यंत टिकू शकतो, त्यामुळे हाय स्पीड स्टीलचा वापर फक्त 10 ते 12 मीटर/मिनिट इतक्या कमी कटिंग स्पीडसाठीच करता येतो. हाय स्पीड स्टील. याचा कठीणपणा आणि झीज विरोधी शक्ती हाय कार्बन स्टीलपेक्षा जास्त असते. यामध्ये टंगस्टन 18%, क्रोमियम 4%, व्हॅनेडियम 1% व उरलेले कार्बन या प्रमाणात असते. याचा कठीणपणा 550°C ते 600°C पर्यंत टिकू शकतो. हाय स्पीड स्टीलचा वापर हाय कार्बन स्टीलपेक्षा 2 ते 3 पट अधिक कटिंग स्पीडसाठी करता येतो. सिमेंटेड कार्बाइड. सिमेंटेड कार्बाइडमध्ये टंगस्टन, कार्बाइड कार्बन आणि कोबाल्ट हे धातू मिसळलेले असतात आणि त्यावर 1000 ते 4200 kg/cm² इतका प्रचंड दाब दिलेला असतो.
हे मटेरियल टिपच्या स्वरूपात उपलब्ध असते. या टिप्स स्टीलच्या होल्डरमध्ये ब्रेझिंग करून किंवा स्क्रूच्या सहाय्याने क्लॅम्पिंग करून बसवतात. या मटेरियलचा कठीणपणा 900 डिग्री सेल्सिअस ते 1000 डिग्री सेल्सिअस पर्यंत टिकू शकतो. सिमेंटेड कार्बाइडचा वापर हाय स्पीड स्टीलपेक्षा 4 ते 6 पट अधिक कटिंग स्पीडसाठी करतात. स्टेलाइटमध्ये कोबाल्ट, क्रोमियम, टंगस्टन आणि कार्बन हे धातू मिसळलेले असतात. स्टेलाइटची धक्का सहन करण्याची शक्ती चांगली असते. स्टेलाइटचा कठीणपणा 850 डिग्री सेल्सिअस पर्यंत टिकू शकतो. स्टेलाइटचा वापर हाय स्पीड स्टीलपेक्षा दुप्पट अधिक कटिंग स्पीडसाठी करता येतो. सिरॅमिकमध्ये ॲल्युमिनियम ऑक्साईड हा मुख्य घटक असतो. सिमेंटेड कार्बाइडपेक्षा सिरॅमिक स्वस्त असते. सिरॅमिकचा कठीणपणा 1100 डिग्री सेल्सिअस ते 1200 डिग्री सेल्सिअस पर्यंत टिकू शकतो. सिरॅमिक खूप ठिसूळ असते आणि लवकर वाकते, त्यामुळे फिनिशिंग कामासाठी याचा उपयोग करतात. डायमंड म्हणजेच हिरा हे सर्वात कठीण व सर्वात महाग मटेरियल आहे. डायमंडची झीज प्रतिकारक शक्ती जास्त असते, परंतु आघात प्रतिकारक शक्ती कमी असते. डायमंडच्या कठीणपणा 1500 डिग्री सेल्सिअस ते 1650 डिग्री सेल्सिअस पर्यंत टिकू शकतो. धन्यवाद.